हे बघा, के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील हे उमेदवाराची इच्छुक आहेत. महायुतीचे उमेदवाराचं त्यांना तिकीट मिळणार नाही असं वाटतंय, तर त्यामुळे ते दुसरे दार ठोठवण्याचा प्रयत्न करतायत. हे काही लपून राहिलेलं नाही. ते माझं वजनाचा सवाल नाही, मी महायुतीच्या बाजून राहणार. आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. 4 याचा दावा तुम्ही करताय, मात्र कालच्या सगळ्या मेळाव्यामध्ये के.पी. पाटील नव्हते, ए.वाय. साहेब उपस्थित नव्हते. की पडले आहेत ना. नाही, कालच्या मेळाव्याला उपस्थित नव्हते. हे बघा, के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील हे उमेदवाराची इच्छुक आहेत. आता महायुतीचे उमेदवाराचं त्यांना तिकीट मिळणार नाही असं वाटतंय, तर त्यामुळे ते दुसरे दार ठोठवण्याचा प्रयत्न करतायत. हे काही लपून राहिलेलं नाही आणि आम्ही काही लपून ठेवत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे राज्यात आता विविध नेत्यांचे दौरे सुरू आहेत. विशेषतः राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी मारल्या गेल्या, तिकडून उद्धव ठाकरेंच्या गाडीवर नारळ फुटले गेले, अशा घटना घडतात. नाही, अशा घटना घडू नयेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये कधीच घडलेलं नाही. फार चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. मला वाटतं आपण सर्वांनी संयम पाळण्याची आवश्यकता आहे. आता तुम्ही एवायतून टीकेचा वेगळं चर्चा झाली, पण तुमचं वजन महत्वाचं आहे. तुमचं वजन कुणाला पाण्यात पडणार नाही, माझं वजनाचा सवाल नाही, मी महायुतीच्या बाजून राहणार. नाही, त्यांच्या मतदारसंघात. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.